काय मग धोंडोपंत, झाला का धोंड्याचा महिना साजरा? पण कधी विचार केलाय का की अधिक महिन्यात जावई वाण का दिलं जातं? नवीन कपडे, भेटवस्तू, राजेशाही पाहुणचार. पण यामागची खरी कथा माहिती आहे का? माझ्या लेकीने मला काल हा प्रश्न विचारला. डॅडा, आजोबांनी तुला नवीन कपडे का घेतलेत? आजीने तुला गिफ्ट्स का दिले? जेव्हा भारतीय हिंदू पंचांगानुसार कालगणना करायचं ठरलं तेव्हा चंद्र आणि सूर्य हे दोन महत्वाचे घटक मानले गेले. आपलं वर्ष हे 365 दिवसांचं असतं, पण चंद्राच्या हिशोबाने हे फक्त 354 दिवसांचं असतं. म्हणजे 11 दिवसांचा फरक पडतो. पाच 3 वर्षांनी 11-11 असे जमा होऊन एक पूर्ण महिना तयार होतो, अधिक मास. ती लगेच म्हणाली, म्हणजे अरे हो बाबा, पण ह्या सगळ्यात तुला गिफ्ट का? ती ह्या मागे एक पुराण कथा आहे. पूर्वी या महिन्याला मलमास म्हटलं गेलं. कुठलंही शुभ कार्य या महिन्यात केलं जात नव्हतं. आपण निसर्गपूजक आहोत. झाडं, फुलं, पानं, वेगवेगळे ऋतू यांना आपण विशेष महत्त्व दिले. प्रत्येक ऋतूनुसार विविध देवांची पूजा केली जाते. उदाहरणार्थ श्रावण महिन्यात भोलेबाबांची पूजा केली. मलमास हा साधारणपणे 3 वर्षातून एकदाच येतो. मग प्रश्न पडला, या महिन्यात कोणत्या देवाची पूजा करायची? म्हणून हा महिना दुःखी होऊन विष्णूंकडे गेला आणि विष्णूंनी त्याला आपलं नाव दिलं. तो झाला पुरुषोत्तम मास, म्हणजेच नारायणाचा महिना. ती म्हणाली, हो ते ठीक आहे, पण तुला गिफ्ट्स का? मला एक सांग, आपल्या घरची मुलगी म्हणजे कोण? ती लगेच म्हणाली, लक्ष्मी. आणि लक्ष्मीचं लग्न कोणाशी झालं होतं? ती हसत म्हणाली, नारायणाशी. मग मी म्हणालो, बघ, अधिक मासात नारायणाची पूजा केली जाते. आपण आपल्या संस्कृतीमध्ये मुलगी म्हणजे लक्ष्मी मानतो, त्यामुळे तिचा नवरा म्हणजे जावई हा प्रतिकात्मकरित्या नारायण मानला जातो. खरं तर आपल्या मुलीवरच्या प्रेमाचा तो सन्मान. नवीन कपडे, भेटवस्तू हे सगळं जावयासाठी नसतंच, ते असतं आपल्या लेकीच्या आनंदासाठी. जावई नारायण नसतो, पण मुलीवरच्या प्रेमामुळे त्याला नारायणासारखा मान दिला जातो. कदाचित हीच आपल्या संस्कृतीची सुंदरता आहे. एक गोष्ट सांगू, परंपरा फक्त विधी नसतात, त्या आपल्या प्रेमाला, नात्यांना आणि कृतज्ञतेला जपण्याची एक पद्धत असते. जर ही गोष्ट आवडली असेल तर नक्की शेअर करा. कमेंटमध्ये सांगा तुमच्या घरी धोंड्याचा महिना कसा साजरा केला जातो.